काका शरद पवारांची साथ सोडून अजितदादा भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी झाले आणि आता ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाकडून अजित पवारांच्या गेली जवळपास 3 दशकं ऑलिम्पिक असोसिएशनवरती असलेल्या त्यांच्या सत्तेला आव्हान देण्यात आलंय। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत आणि मुरली मोहोळांच्या बाजूचा जो काही सगळा प्रचाराचा आणि नियोजनाचा भाग आहे ते आमदार संदीप जोशी पाहत आहेत। नागपूरचे आमदार आपल्यासोबत आहेत। निवडणूक क्रीडा विभागाशी संबंधित आहे, ऑलिम्पिक असोसिएशनची आहे। तुम्ही असं म्हणाल की याच्यामध्ये राजकारण काय आहे, पण तुम्ही सगळे राजकीय लोक आहात, राजकारण आहे उघड आहे। का असं वाटतंय की अजित पवारांच्या नेतृत्वाखालील जे काही ऑलिम्पिक असोसिएशन आहे ते व्यवस्थित काम करत नाही, नक्की काय होतंय? मला असं वाटतं की याला अत्यंत हेल्दी पद्धतीने घेणं हे देखील अत्यावश्यक आहे। जसे माननीय मुख्यमंत्री आमचे नेते आहे, अजितदादा देखील आमचे नेते आहेत, परंतु आता स्पोर्ट्स कोड या देशामध्ये अस्तित्वात येत आहे। स्पोर्ट्स कोडनुसार 3 टर्म निवडणुका लढल्यानंतर 4थी टर्म लढता येत नाही। हे स्पोर्ट्स कोड देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये लागू होणार आहे। त्याच्यामुळे ऑटोमॅटिकच अजितदादा यामध्ये अध्यक्षपदासाठी राहू शकत नाही। दुसरा विषय असा आहे की दुर्दैवाने सध्याचे जे सचिव आहे नामदेव शिरगावकर यांच्याबद्दल 2 FIR दाखल झालेले आहे। यांचं भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं देखील बाहेर आलेले आहेत। सध्या आपण जर फोन करून बघितला तर नामदेव शिरगावकर गायब आहेत। नामदेव शिरगावकरांचा फोन बंद आहे, पोलीस त्यांचा तपास करतात आहे आणि नामदेव शिरगावकरांनी महाराष्ट्र शासनाने दिलेले $13.25 करोड मागच्या 3 टर्ममधला त्यांचा हिशोब देखील महाराष्ट्र शासनाला सादर केलेला नाही आहे। याच्याबद्दल आंदोलनं झाले, पुण्यातच झालेत आणि FIR दर्ज झाले। आता त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे, महाराष्ट्रातल्या संघटनांनी ठरवलेलं आहे की केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरली अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून या राज्यामध्ये अनेक संघटनांना पाठबळ मिळावं, अनेक खेळाडू तयार व्हावे, खेळाडूंना समर्थन मिळावं। आपल्याला एक उदाहरण सांगतो की आमची स्टेट चॅम्पियनशिप बालेवाडीला झाली, त्यामध्ये आम्हाला स्टेट चॅम्पियनसाठी शिपसाठी 6.5 लाख रुपयाचं भाडं जमा करण्यात यावं लागलं। आता सरकारी याला 6.5 लाख रुपये जर द्यावं लागत असेल तर हे अत्यंत चूक आहे। याची जबाबदारी ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची आहे आणि त्यामुळे आज आम्ही आमचा जाहीरनामा देखील याच्यामध्ये जाहीर करणार आहोत आणि ज्याच्यामध्ये मिनिमम शुल्क हे संघटनांकडून घेण्यात यावं या पद्धतीचा प्रयत्न। तुम्ही म्हणता आहात की नामदेव शिरगावकर यांनी गैरव्यवहार केलाय, अजितदादा त्यांना पाठीशी घालतायत, असंच तुमचं म्हणणं आहे? ज्या पद्धतीने दिसतंय त्या पद्धतीने निश्चित दिसतंय की नामदेव शिरगावकर सेक्रेटरी आहे, त्यांचे अध्यक्ष माननीय अजितदादा आहे आणि हिशोब जर जमा केल्या जात नाही आहे तर अध्यक्ष म्हणून मी देखील जबाबदार राहणार आहे। आज त्यांचे स्पोर्ट्स मिनिस्टर जे आहे आमचे महाराष्ट्र शासनाचे ते संघटनांवरती दबाव टाकतात आहे की याला मतदान केलं पाहिजे म्हणून। दत्तात्रय भरणे अजितदादांचे एकदम खास आहेत, जे स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत, क्रीडा मंत्री आहेत, मिनिस्टर माणिकराव कोकाटे आहेत, तर माणिकराव कोकाटे दबाव टाकतायत असं तुमचं म्हणणं आहे? दबाव टाकतात आहे। काही संघटनांना देखील त्यांनी फोन केलेले आहेत, याच्याबद्दलची आमच्याजवळ माहिती आहे। तर हे अत्यंत चुकीचं आहे। स्पोर्ट्स मिनिस्टरना नामदेव शिरगावकरांचा भ्रष्टाचार दिसला नाही, स्पोर्ट्स मिनिस्टरांना $13.25 करोडमध्ये केलेली गडबड दिसली नाही, त्याचा हिशोब त्यांना दिसला नाही, परंतु त्यांना 2 तारखेला असणाऱ्या निवडणुकीबद्दल अत्यंत इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी कोणाला मतदान केलं पाहिजे याकरता जर ते दबाव टाकत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे। ते आधी कृषी मंत्री होते, त्यामध्ये त्यांना नाईलाजाने राजीनामा द्यावा लागला। आता दुर्दैवाने आम्हाला ही देखील मागणी करावी लागेल की एखाद्या निवडणुकीमध्ये या पद्धतीने
जर क्रीडा मंत्री दबाव आणत असतील तर त्यांना या ठिकाणी देखील राजीनामा मागावा लागेल. देवेंद्रजींकडे तशी मागणी तुम्ही करणार आहात या? निश्चित करणार. अच्छा, म्हणजे या माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची निश्चित करणार. किती म्हणजे तक्रारी आल्या तुमच्याकडे हे आमच्यावरती दबाव टाकतायत म्हणून? होय, तक्रारी आलेल्या आहेत. त्याच्यापैकी काही लिखित देखील आहेत. त्या येणाऱ्या काळात येतील. परंतु आता सध्या तर 2 तारखेची निवडणूक आहे, ही महत्त्वाची आहे. आणि 2 तारखेला संध्याकाळी 5 वाजता जो निकाल लागेल त्याच्यामध्ये हे सुस्पष्ट होईल. या निवडणुकीबाबत थोडंसं सांगायचं झालं तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या ज्या संलग्न संघटना आहेत त्या 31, त्यापैकी एक संघटना ही बाद ठरलेली आहे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, ज्याचे प्रमुख आहेत रोहित पवार. आणि रोहित पवारांनी त्यांना बाद करण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता एक संघटना बाद झाल्यानंतर उरल्या 30 संघटना. आता या 30 संघटनांचे प्रत्येकी 2 असे 60 प्रतिनिधी मतदार असणार आहेत, म्हणजे मतदारांची संख्या आहे 60. आता तुमच्याकडे यापैकी किती संघटना आहेत 30 पैकी? 2 तारखेला ओपन होईल संध्याकाळपर्यंत. नाही, मुख्यमंत्र्यांनी या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती. नाही, मुख्यमंत्र्यांनी जी बैठक घेतली ती मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी होती काही गोष्टीबद्दल. मुख्यमंत्र्यांनी त्या मागण्यांकरता बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या संदर्भात कोणतीही सूचना केली नाही आणि कोणत्याही पद्धतीचं भाष्य केलं नाही. मुख्यमंत्र्यांनी सुस्पष्ट यामध्ये आमच्या ज्या संघटनांच्या मागण्या होत्या त्या संघटनांच्या मागण्यांबद्दल फक्त विचार केला आणि त्यांनी सांगितलं की याचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. शिरगावकरांच्या कारभाराबद्दल किती संघटनांनी तुमच्याकडे तक्रार केली आहे? किती संघटना समोर आलेल्या आहेत? माझ्या मते 8 ते 9 संघटना आलेल्या आहेत. पण एकूण तुमच्या बाजूला किती संघटना आहेत? कारण म्हणजे 30 संघटनांपैकी 15 संघटना ज्या आहेत त्या ज्यांच्या बाजूला असतील, 16 ज्यांच्या, तो विजय ठरणार आहे. मी सांगितलं की 2 तारखेला संध्याकाळी सुस्पष्ट होईल. अच्छा, माणिकराव कोकाटेंची तक्रार करणार आहात तुम्ही. आता आपण पाहिलं की ज्या संघटना तुमच्या सोबत दिसल्या होत्या काही तासांपूर्वी, त्या पुन्हा अजितदादांच्या बाजूला गेलेल्या दिसल्या. तर हे सगळं होण्यामागे माणिकराव कोकाटे हेच होते? मी आपल्याला सांगेल, अजितदादांनी जी बैठक घेतली होती त्या संघटनेमध्ये सुद्धा जे उपस्थित होते त्यापैकी देखील काही जण आमच्यासोबत आज आहेत. शेवटचा प्रश्न, हे सगळं टाळण्यासाठी ही निवडणूक दोघांमधली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे देखील प्रयत्न झाले का? होणार होते का? काय नक्की झालं की होऊन देखील समेट झाला नाही, निवडणूक अनिवार्य ठरली? नाही, मुळीच नाही. अमित भाईंनी अथवा माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये कोणत्याही पद्धतीचं लक्ष दिलेलं नाही आहे. हे मी स्वतः क्रीडापटू आहे, कबड्डीपटू आहे. आम्ही नागपूर असो की या ठिकाणी रत्नागिरीपर्यंतच्या जेवढ्या काय संघटना आहे त्यांच्या प्रतिनिधींनी हे ठरवलं की ज्या पद्धतीने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन काम करतं आहे त्याच्या विरोधामध्ये यावेळेला निवडणूक लढवली पाहिजे. निवडणूक अनिवार्य आहे. उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत निघून गेलेली आहे, त्यामुळे निवडणूक होणार आहे. 100% निवडणूक होणार आहे. 100% निवडणूक होणार आहे. आणि आता ज्या पद्धतीचा दावा आमदार महोदयांनी केलेला आहे आणि ज्या पद्धतीचा आत्मविश्वास मुरलीधर मोहोळ हे दाखवत आहेत, आणि दुसरीकडे अजित पवार जे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात, तो एरवीचा आक्रमकपणा अजित पवारांचा या निवडणुकीमध्ये दिसून आलेला नाही. त्यामुळे निवडणूक होते आहे आणि सुरुवातीला जसं म्हटलं, जे अजित पवार त्यांच्या काकांना सोडून भाजपकडे आले, त्या भाजपकडून अजित पवारांचा पराभव घडवून आणला जातो का? कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.